हॅलो एव्हरीवन, अस्मी क्रिएशनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण हे सुंदर असे दिसणारे जास्वंदाचं फूल तयार करणार आहोत आणि हे पाईप क्लीनरने बनवलं आहे. खूप छान दिसतं आणि अगदी 10 मिनिटात होतं हे बनवून. तर आपण हे बनवायला घेऊया आणि आता आपला गणपतीचा सण येतोच आहे. गणपतीसाठी याचा हार तुम्ही बनवू शकतात. एक फूल बनवलं की तुम्ही त्याचा हार वेगवेगळ्या पद्धतीने किंवा मोती टाकून तुम्ही बनवू शकतात. स्वतः आपण हे फ्लॉवर बनवायला घेऊया, हे फुल आपण बनवायला घेऊया. अर्थातच त्यासाठी मी हे पाईप क्लीनर्स घेतले आहे. एक आहे हा ग्रीन कलरचं आणि हे आहे रेड कलरचं. आता हे पाईप क्लीनर तुम्हाला कुठल्याही ऑनलाईन साईटवरती देखील मिळेल किंवा तुम्हाला दुकानात देखील मिळेल. आता तसंच मी कलर घेतलाय, ब्रश घेतला आहे, मेणबत्ती घेतलेली आहे, ते तुम्हाला कळेलच. आता याच्यासाठी मी एक येलो कलरचं पाईप क्लीनर पण घेतलं आहे. कात्री घेतली आहे आणि मेणबत्ती लावायला काडीपेटी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे मला बघा हा मध्ये लावायला हा कलर जो आहे ना, हा मी ब्लॅक किंवा रेड तुम्ही कुठेही कुठल्याही इथे आतमध्ये तुम्ही लावू शकतात आतमधल्या साईडला. आणि येलो कलर याच्यासाठी मी लावते आहे, जे जास्वंदाच्या फुलाच्या याला असतात. तर तुम्ही हे आर्टिफिशियल देखील परागकण तुम्ही वापरू शकतात. पण मी तुम्हाला ह्या पाईप क्लीनरनेच कसं बनवायचे ते मी शिकवते आहे. आणि साधारणतः हे जे पाईप क्लीनर्स आहेत, ते 30 सेंटीमीटर लांबीचे असतात म्हणजे. तर मी आता हे येलो कलरचं हे असं अर्धं मी करून घेते आणि मला अर्धच लागणार आहे, पूर्ण लागणार नाहीये. अर्धच लागणार आहे, अर्धं बस मी बाजूला ठेवून देते. बरोबर निम्मं केलं आणि निम्मंच मला लागणार आहे याच्यासाठी. त्याचप्रमाणे आता हिरवं देखील सगळ्यात खालती लागणार आहे, तेही मी बाजूला ठेवते. आता सगळ्यात पहिल्यांदा मी पाकळ्या करायला घेते. असं बरोबर निम्मं मी करते आणि निम्मं करून मी कट करते. आता मी तुम्हाला यात सांगते आहे, जर मोठं तुम्हाला बनवायचं असेल ना फूल, तर नॅचरली तुमची पाकळी जरा मोठी लागेल. आता मी एक-एक पाकळी शिकवते तुम्हाला, म्हणजे एक पाकळी पहिल्यांदा घेतली आहे कसं करायचं ते. आता हे झाली दुसऱ्या पाकळीसाठी मी म्हणजे एकाच पाकळीसाठी मला साधारणतः 3 ते 4 हे लागतात पाईप क्लीनर्स. आता तुम्हाला जाड पाकळी, मोठी पाकळी करायची म्हणजे मोठं फूल करायचं असेल, तर त्याची तुमचं हे वाढेल. जर लहान फूल करायचं असेल तर तुम्हाला हे कमी कमी लागणार आहेत. आता मी इथे घेताना बरोबर हे 3 कट करून घेतले म्हणजे माझे 6 झाले. 1, 2 हे 6 नाही 1, 2, 3 आणि 4 कट करून घेतले आणि मी बरोबर आता हे असं मध्यभाग घेते आहे या पाईप क्लीनरचा आणि आता हा मध्यभाग घेतल्यानंतर हे मी बाजूला ठेवते. आता हे जे आधी मी कट करून घेतलेले आहे ना, ते बघा एका बाजूला मी थोडंसं कमी ठेवते आणि एका बाजूला जास्त आणि अशा पद्धतीने मी फोल्ड करते. एका बाजूला थोडंसंच कमी ठेवलंय हां, अगदी थोडंसं 1 सेंटीमीटर अगदीच. 1 सेंटीमीटर वगैरेच मी ठेवलेलं आहे बघा. दिसत असेल तुम्हाला. एका बाजूला अगदी 1 सेंटीमीटर आणि असं बरोबर मी इथे दाबून घेतलेलं आहे. 1च सेंटीमीटर करते आहे. अशा पद्धतीने मी साधारणतः 3 आणि 3 किंवा 2, 2 आणि 1 मध्यभागी अशी मला लागते. एकतर मला 5 लागतील किंवा 7 लागतील. आता मी 5चं केलं तर छोटी पाकळी तयार होईल. बघा अशा पद्धतीने मी घालून घेतलं आहे आणि मग नंतर हे जे मोठा जी बाजू आहे ना, ती बरोबर अशी बघा हां. हे बघा, अशा पद्धतीने घालून घ्यायचं आणि मग ना मोठी बाजू फक्त अशी गोल फिरवायची. बस झालं. आता मधल्या पाकळीचा मध्यभाग झाला. आता त्याच्या शेजारी परत दुसरं मी घातलं. जो मोठा भाग आहे ना, तो अशा पद्धतीने गोल फक्त वरून खाली आणायचा आहे. बघा, हे फक्त वरून खाली आणायचं की झालंय. आता हे ह्या साइडला टाकलं. पाकळीच्या एका साइडचंच मी करते हां. आता मध्यभाग आणि मग मध्यभागाची एक साइड. हां, आता परत हे असंच टाकायचं आणि बरोबर खालून वर जी मोठा भाग आहे तो असा घ्यायचा गोलाकार घेऊन. त्या मधल्या पाईप क्लीनरवरती. इकडे मी 2 टाकले त्याच पद्धतीने आता मी इकडे 2 टाकेल. आता बघा ही माझी लहान पाकळी तयार होणार आहे म्हणजे लहान फूल तयार होईल. जर मोठी घ्यायची असेल तर तुम्ही 3-3 टाका दोन्ही साइडने. आता याच्यामध्ये मध्यभागी 1 टाकला मी तुकडा आणि दोन्ही साइडला 2-2 म्हणजे मी 5 टाकले आहेत टोटल. बघा बरोबर हे असं घ्यायचं आहे आणि जो मोठा भाग आहे तो असा गोल घेऊन खालती आणायचा. म्हणजे ते खालचं जे आहे ते एका लेंथलाच आपल्याला साधारणतः मिळेल. आता हे खालती करताना फक्त आहे ना बघा एका लेंथलाच मिळेल हे साधारणतः मला. हे झाल्यानंतर बघा बरोबर एका लाईनला मिळतं आणि अशा पद्धतीने नीट हे जवळ आणायचं असं आणि ती जी पाकळी आहे ना त्या दोन्ही बाजूचं आहे ना हे असं पकडून घ्यायचं आणि त्याला गोल गोल एका बाजूने पूर्ण बांधून घ्यायचं बघा. गोल असं फिरवून घ्यायचं सॉरी.
एका बाजूने पूर्ण हे असं घट्ट करायचं आणि मग हे इथूनच फोल्ड करून असं गोल पूर्ण इथेच जरा घट्ट करून घ्यायचं आहे नीट नीट पद्धतीने. म्हणजे तुमचं एकही पाईप क्लीनर सुटायला नको, असं वरच्या साईडने जरा करायचं. की हे झालं तुमचं घट्ट तयार झालं बघ. मागून हे असं दिसतं आणि पुढून असं दिसतं. अशा पद्धतीच्या मी आता 5 पाकळ्या करून घेते आहे. ही जरी माझी दुसरी पाकळी सेम असंच करायचं. आता तुम्ही याला गोलाकार असा देखील देऊ शकतात. जास्वंदाचं फूल साधारणतः तसं असतं म्हणून मी तसं केलं तरी चालतं. अशा 5 पाकळ्या मी करायच्या आहेत, करून घ्यायच्या जास्वंदाच्या फुलाच्या आणि नंतर 5 पाकळ्या झाल्या की फक्त त्या चिटकवायच्या आहेत. ही 4 आणि मग ही शेवटची 5वी पाकळी. ह्या 5ही पाकळ्या माझ्या झाल्यानंतर मी आता फक्त काय करते, ह्या 5ही पाकळ्या चिटकवून घेते आहे. हे तुम्ही चिटकवताना तुम्ही ग्लूगनने किंवा हे जे आहे चिटकवण्यासाठी ते देखील यूज केलं तर तुम्ही चालू शकतं. फक्त ना ही म्हणजे ही जी ट्यूब आहे ही आपण यूज केली तर ही जास्त होईल कारण ग्लूगनने ना व्हाईट दिसतं. मी तुम्हाला दाखवते ग्लूगनचं पण करून. तर मोस्टली हे तुम्ही वापरा. ग्लूगन वापरलं तरी चालेल, पण जरा सांभाळून. मी तुम्हाला आता हा जर आपण ग्लू वापरला ना, मी तुम्हाला आता हे जो दाखवला, तर याच्याने ना बाहेर दिसत नाही म्हणजे व्हाईट कलरचं हे. तेच आपण ग्लूगन वापरली तर व्हाईट दिसतं. अशा पद्धतीने एकावर एक, एकावर एक बरोबर हे लावून घ्यायचं आहे. चिटकवण्यासाठीची ही ट्यूब मी घेतलेली आहे आणि ही मी चिटकवून घेते. अशा 5ही पाकळ्या चिटकवायच्या आणि सगळ्यात शेवटची पाकळी चिटकवण्याच्या आधी तुम्ही तिथे ब्लॅक किंवा डार्क मरून कलर खालच्या साईडने देऊन घ्या. आता आता हे जरी नंतर जरी दिला हा कलर तरी चालेल हां, फुल झाल्यानंतर. पण आता मी आधीच मी हा देऊन घेते आहे ब्लॅक कलर. खालच्या साईडला जरा देऊन घेते. कारण आतला भाग जरा जास्वंदाच्या फुलाचा असं जरा काळपट असतो, डार्क मरून असतो. वरचा लाल असेल तर आतला डार्क मरून असतो. बघा आणि अशा पद्धतीने ही शेवटची पाकळी देखील एकमेकांना चिटकवून घ्यायची. आणि मग आता ह्याच्या आतमधला जो आपल्याला तुरा करायचा आहे ना, तो आपण आता करायला घेऊया. हे झालं माझं जास्वंदाचं फूल तयार. आता आतमधला जो बरोबर परागकणवाला जो तुरा असतो तो आपण करायला घेऊया. आता हे मागच्या साईडला हे 5 यांचं जे आलेलं आहे एक-एक दांडी, ती आता व्यवस्थिशीर कट करून घ्यायची आणि मधला एक दांडी आता बनवायला घ्यायची आहे. मधली दांडी बनवताना आता मी हे पण कट करून घेते आहे. हे कट करून बघा आता हे वेस्ट नाही का जाऊ द्यायचं. हे कट करून याचेच मी परागकण तयार करते. आता परागकण तयार करताना बघा हे जे आहेत परागकण हे तयार करताना असं मी पेटवून घेतली मेणबत्ती आणि अशा पद्धतीने बरोबर हे जाळून घ्यायचं आहे. वरती फक्त गोल राहू द्यायचं आहे. मेणबत्तीच्या थोडीशी जरी त्याला उष्णता लागली, की ते हे असं होतं. बघा हे फक्त सोडायचं आणि तेही मी कट केलेलेच वापरले. म्हणजे त्याला काही साईज नाहीये. जी थोडीशी कमी साईज असेल तरी चालते. तेवढी साईज बास होते. आणि नसेल तर तुम्हाला ते नाहीच राहिलं तुमचं खाली जर मोठीच पाकळी झाली, तर तुम्ही कट करून घ्या पाईप क्लीनरचे तुकडे थोडेसे असे आणि करा. पण ते मागचं कशाला वाया जाऊ द्यायचं ना, म्हणून मी हे असं करते. बघा आता हे मागच्या बाजूने पण पूर्ण जे दोन्ही बाजूने हे पूर्ण मी करून घेते आहे. ह्या बाजूने पूर्ण हे झालं माझं तयार. हे सगळ्या बाजूने करायचं आणि बरोबर ते जे आहे ते त्या दांडीला बांधून घ्यायचं. इथे तुम्ही आर्टिफिशियलही लावू शकतात. पण मी आर्टिफिशियल वापरलंच नाहीये कारण हे वेस्ट जाणार आहे म्हणून. बघा हे अशा पद्धतीने फक्त लावायचं. 3 आणि हे 4. इथे तुम्ही 5 देखील घेऊ शकतात आणि येलो कलरच्या ह्या पाईप क्लीनरने फक्त याला गोल, 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 गोल गुंडाळून घ्यायचं आहे. हे नंतर तुम्ही चिटकवून घेतलं तरी चालेल हं, हे येलो कलरचं पण मोस्टली सुटत नाहीच. लास्ट जे आहे ते तिथे खालती चिटकवून घ्या. हे बघा झालं. बघा किती झटकीपट मधली दांडी तुमची तयार झालेली आहे आणि हे परागकण असे वेगवेगळे थोडेसे बाजूला करून घ्या. काहीच हे होत नाही, घट्ट राहतं. आता हे बरोबर जे आपण फूल बनवलंय ना, त्याच्या मध्यभागी थोडीशी जागा असेल, तर त्या जागेमधून हे टाकून घ्या. हे बघा. आणि आता हा दांडा तुम्ही ॲडजस्ट करा आणि नंतर खालच्या साइडने ते पॅक करा व्यवस्थिशीर. आता हे बघा, आता हे बरोबर ते हा दांडा नंतर तुम्ही खालच्या साइडने पॅक करा. आता इथे तुम्ही ग्लू लावा आणि मग खालच्या साइडने अगदी घट्ट पॅक करून घ्या. सगळ्यात शेवटचा एक हात. तुमच्या ते लक्षात येईलच आणि कशा पद्धतीने घट्ट
करायचा आहे खाली. आणि आता जो ग्रीन कलर आहे की नाही, हे पण कट करून घ्यायचा आणि ग्रीन कलर जो आहे ना, हा कट करून घेतल्यानंतर ग्रीन कलर हा अशा पद्धतीने त्याला लावून घ्यायचा आहे. ते तुम्हाला मी दाखवते कसं करायचं. ग्रीन कलर घ्यायचा आणि फक्त गोल, 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 गोल गुंडाळायचं आहे. आणि असं गोल गुंडाळून झालं, की फक्त बॅक साइडला ते लावून घ्यायचं. बाकी काही करायचं नाहीये. बॅक साइडला ते चिटकवून घ्यायचे फुलाच्या, की ग्रीन कलर तुमचा तयार झालाय. असे तुम्ही 5 फुलं बनवली, की तुमचा हार देखील याचा छान तयार होईल. असंच तुम्ही व्हाईट कलरचं किंवा पिंक कलरचं देखील फुल बनवू शकतात. आणि आता मी हे खालचं पूर्ण नीट क्लिअर केलं आणि मग हे ग्रीन कलरचं मी याला अशा पद्धतीने चिटकवून घेते. फक्त जरा जवळ घेते आहे आणि चिटकवून घेते. बघा किती पटकन तयार होतं आणि पाईप क्लीनर तुम्हाला ऑनलाईनही सगळीकडे मिळेल. ऑनलाईन सगळ्या साईटवरती अवेलेबल आहे आणि अगदी छोट्या स्टोअरमध्ये देखील हल्ली ते मिळायला लागलेले आहेत. बघा हे तयार झालेलं आहे. एक फूल मोठं झालंय आणि एक फूल जरा छोटं झालेलं आहे. मोठं ह्याचं असेल तेव्हा तुम्ही 7 घ्या. मी आता 5च घेतल्या होत्या मध्य पाकळीला. तसं तुम्ही 7 घ्या. बघा किती सुंदर तयार झालेलं आहे आणि हे आता तुम्ही करून बघा नक्की. आवडलं तर मला सांगा. आता आता अजूनही मी पुढचं गणपती येतोय म्हणून मी हे घेतलं. आता मी छोटे-छोटे फ्लॉवर्स पण याचे घेते आणि मला असाच सपोर्ट करतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू. थँक यू व्हेरी मच.